नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत अपराय एकादशी कधी आहे जाणून घेऊया। तारीख, पूजाविधी व शुभ मुहूर्त। तर मंडळी, एकादशी भगवान विष्णूला समर्पित असते। एकादशीचा उपवास आणि भगवान विष्णूची पूजा अर्चना केल्यास सर्व पापाचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते। यंदा अपराय एकादशी कधी आहे, या दिवशी व्रत केल्यास कोणता लाभ आपणास मिळत असतो, जाणून घेऊया सविस्तर माहिती। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही एकादशी तिथी असतात। एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भाविकांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन सुखाची प्राप्ती होते। तर मंडळी, अपराय एकादशी ही हिंदू धर्मातील अतिशय विशेष एकादशी मानली जाते। ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथीला साजरी केली जाते। ही एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते। या दिवशी उपवास व भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व पापाचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे आपल्या हिंदू धर्मग्रंथात सांगितलेले आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार, हिंदू कॅलेंडरनुसार यंदा अपराय एकादशी 2 जूनला साजरी करण्यात येणार आहे। अपराय एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथीला पहाटे 5:04 सुरू होणार आहे। तर 3 जून 2024 रोजी उशिरा रात्री 2:41 पर्यंत समाप्त होणार आहे। त्यामुळे एकादशीचा उपवास 2 जूनला आपण करू शकता। धार्मिक मान्यतेनुसार अपराय एकादशी व निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यात येत असतात। अपराय एकादशी सर्व पापामधून मुक्ती देणारी एकादशी मानली जाते। अपार या शब्दाचा अर्थ अमर्यादित असा आहे, म्हणजेच अपराय एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांना अमर्याद सुखाची व संपत्तीची प्राप्ती होते। म्हणूनच या तिथीला अपराय एकादशी असे म्हटले जाते। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर अपराय एकादशी म्हणजे या दिवशी उपवास करणाऱ्या भाविकांना अमर्याद लाभ देणारी असेही या एकादशीला म्हटले जाते। भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना अपराय एकादशीचे महत्त्व सांगितले होते। या एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्ताला स्वतःचे पुण्य कर्मामुळे खूप प्रसिद्धी मिळत असते। अपराय एकादशीचे महत्त्व आपण पाहणार आहोत। या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, भगवान विष्णू आणि महालक्ष्मी मातेची पूजा आराधना करावी, एकादशी व्रताचा संकल्प करावा, कारण कुठलीही गोष्ट संकल्प केल्याशिवाय साध्य होत नाही। यासाठी संकल्प अवश्य केला पाहिजे। भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे, माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची तर माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत। अपराय एकादशीचे व्रत केल्यास पापाचा अंत होईल। इतकेच नव्हे तर रोग, दोष आणि आर्थिक समस्यापासून सुद्धा आपणास मुक्तता मिळते व अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। तर मंडळी, अपराय एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पूजा करावी, त्यानंतर गॅसची पूजा करावी आणि गॅसच्या वरच्या बाजूला आपणास हळदीने स्वास्तिक काढायचं आहे। यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती आपल्या घरात होत असते। अपराय एकादशीच्या दिवशी हे काम आवर्जून केलं पाहिजे, यामुळे आपणास अनंत पटीने लाभ मिळत असतो। यासाठी अपराय एकादशीच्या दिवशी स्वयंपाक रूममध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।